सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे आहे ते आजपासून मतमोजणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते ही मतमोजणी प्रामुख्याने 4 टेबलवरती जे आहे ते मतमोजणी सुरुवात होत असून या ठिकाणी या मतमोजणीच्या वेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो बंदोबस्त ठेवला असून हे जे प्रामुख्याने लढत आहे ते 2 गटांमध्ये होते। यामध्ये आमदार दिलीप सोपल असतील तसेच माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या 2 गटामध्ये जी आहे ती ही निवडणूक होते। यामध्ये जे आहे ते एकूण जे आहे ते 18 जागांवरती ही निवडणूक लढवली जात असून यामध्ये 2 जागा ज्या आहेत त्या व्यापारी संघातून त्या आहेत त्या बिनविरोध आलेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। यामध्ये 16 जागांसाठी जे आहे ते हे मतदान प्रक्रिया पार पडली होती। त्यामध्ये जे आहे ते सध्या ही मतमोजणीची सुरुवातची प्रक्रिया जी आहे ते सकाळपासून सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो आहे तो मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जे ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतो हे जे मतदान आहे ते बॅलेट पेपरवरती मतदान प्रक्रिया जी आहे ते सुरुवात झालेले चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील या निकालाच्या उत्सुकतेने पाहण्यासाठी या कार्यालयाच्या बाहेर देखील उभा असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। यामध्ये थोड्याच वेळामध्ये जे आहे ते ही निकाल जी प्रक्रिया जी आहे ते सुरू असून यामध्ये पहिला निकाल देखील थोड्या वेळामध्येच बाहेर पडेल असं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। यामध्ये या निवडणुकीमध्ये आपण पाहू शकतो की 16 जागांवरती पहिल्यांदाच ही निवडणूक जी आहे ती होत असून यामध्ये 2 जे आहे ते बिनविरोध राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार जे आहे ते विजयी झालेले आहेत। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।